सण असावा साधा सुद्धा, नको फटाक्यांचा कचरा, नको कर्ण कर्कश आवाज. ही दिवाळी साजरी करू वाटून गोर गरिबांना मिठाई. हाच संदेश देतो तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छांमधून. नमस्कार मंडळी, मी पूजा घाग, अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नंदादीप विद्यालय आणि आमच्या सर्व अभिनव परिवारातर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. मंडळी, यावर्षी महाराष्ट्राने काय काय पाहिलं आहे हे तुम्हाला माहित आहेच, परंतु त्यातील ताजं उदाहरण म्हणजे मराठवाड्यात आलेला पूर. हा पूर आपल्याला काय शिकवून गेला, तर निसर्गाला आपण जे देणार तेच निसर्ग पुन्हा आपल्याला देणार आहे. त्यामुळे यंदा दिवाळी आपण फटाके मुक्त साजरी करण्याचा प्रयत्न करूया. आणि जर तुम्ही ही दिवाळी फटाके फोडून करणार असाल तर कमीत कमी प्रदूषण करणारे आणि कमीत कमी आवाज करणारे फटाके तुम्ही फोडा, जेणेकरून निसर्गाला कोणतीही इजा होणार नाही. तसंच आपल्या आजूबाजूला असणारी वयोवृद्ध व्यक्ती, पशु पक्षी प्राणी यांचा देखील आपण विचार करायचा आहे. आपला आनंद साजरा करत असताना यांच्यापैकी कोणालाही इजा किंवा त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बरं, जर फटाके फोडताना मला कुठे भाजलं किंवा काही लागलं तर मी काय केलं पाहिजे? तर सर्वप्रथम जिथे कुठे तुम्हाला जखम झाली असेल ती जखम स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायची आहे. तुमच्या घरामध्ये जे काही अँटीसेप्टिक असतील ते तुम्ही त्याच्यावर लावू शकता, परंतु कोणतेही उपचार घरगुती पद्धतीने न करता डॉक्टरांना भेट घ्या, डॉक्टरांकडूनच उपचार करून घ्या. बरं, ही दिवाळी आणखी आनंद साजरा करण्यासाठी, तुमचा आनंद द्विगुणित होण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवा, एकत्र फराळाचा आनंद लुटा, कुटुंबासमवेत फिरायला जा, आपले मित्र परिवार आप्तेष्ट मंडळी यांना भेटी द्या, त्यांच्याबरोबर वेळ घालवा. किशोर वयम सारखी मासिकं वाचा, तुम्हीही वाचा, मुलांनाही वाचायला सांगा. यामुळे देखील तुमच्या आनंदात वाढ होणार आहे. आणि पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा.